नाज मीडिया उर्दू में आपका खैर मकदम है। इस वीडियो को पेश करने में ताउन किया है। उम्रा का फरीज़ा अदा कीजिए शबीर टूरिस्ट एंड ट्रेवल्स के साथ, रहमतों बरकतों की सादत के साथ। हमारा पता है नई कमान व्हाइट हाउस के करीब, अब विजिट लिंक जीन्स शोरूम बेदर, यूनाइटेड हॉस्पिटल सपना मल्टीप्लेक्स के करीब गंपा रोड बेदर, हीलिंग ट्री हॉस्पिटल मल्टी सुपर स्पेशलिटी बेदर, अहमद टूरिस्ट एंड ट्रेवल्स हज और उम्रा सर्विसेज। आपकी खिदमत हमारे नज़र में किसी इबादत से कम नहीं, आपका एतमाद ही हमारी कामयाबी है। एडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ पुलिस बंगलोर ट्रेनिंग सेंटर आलोक कुमार ने कहा कि हालिया दिनों में लोगों का लालच साइबर क्राइम्स में इजाफा की वजह है, इसलिए आवाम को किसी ख्वाहिश लालच के तहत गुमनाम मोबाइल मैसेजेस, लिंक्स और कॉल्स का जवाब नहीं देना चाहिए। उन्होंने बेदर डिस्ट्रिक्ट सुपरिंटेंडेंट के दफ्तर के अहाता में एक अवामी मीटिंग की और ज़िला बेदर के अवाम से बात की। उन्होंने कहा कि अवाम अपनी ज़ाती मालूमात को सोशल मीडिया पर बिला ज़रूरत शेयर न करें। अगर उन्हें किसी भी तरह से धोख दिया जाता है तो वो फौरी तौर पर पुलिस को इत्तला दें, इससे जराइम पर काबू पाने में मदद मिलेगी। हाल ही में साइबर क्राइम नई शक्ल में तब्दील हो रहा है, इसलिए अवाम को होशियार रहना चाहिए। उन्होंने कहा कि मैं पहले भी 6-7 बार ज़िला बेदर आ चुका हूँ। मैंने भालकी और औराद ताल्लुका का दौरा किया। उन्होंने कहा कि बेदर ज़िला की पुलिस गणेश, मुहर्रम समेत तमाम त्योहारों को पुरअमन तरीके से मनाने और किसी भी नाखुशगवार वाक़यात को रोकने के लिए अमन व अमान बरकरार रखने में अच्छी कारकर्दगी दिखा रही है। ट्रैफिक कवानीन की पाबंदी न करने की वजह से मुल्क और रियासत में बहुत सी अमवात हो रही है। ज़्यादातर अमवात हेलमेट न पहनने की वजह से होती है। इस सिलसिले में बेदर ज़िला पुलिस महकमा ट्रैफिक कवानीन के बारे में अवाम में बेदारी पैदा करके अमवात की तादाद को कम करने की कोशिश कर रहे हैं। अवाम भी महकमा पुलिस के साथ मज़ीद ताउन करें। उन्होंने कहा कि हर किसी को हेलमेट न पहनने की बजाय लाजमी तौर पर हेलमेट पहनना चाहिए, क्योंकि इस एहसास के बाइस के हेलमेट पहनने से जुर्माना नहीं होगा, बल्कि इस एहसास के साथ कि उनकी जान बच जाएगी। इस मौके पर एडीजीपी आलोक कुमार ने जिला में चोरी की वारदातों पर क्रैक डाउन करते हुए जब्त शुदा असासों को उनके मालिकान के हवाले किया। उन्होंने मुताल्लिका थाने के अफसरान को हिदायत की कि वो अवाम की शिकायत और उनके मसाइल हल करें। कलबुर्गी डिविजनल डीआईजी अजय हलवरी, जिला पुलिस के सुपरिंटेंडेंट चुन बसवाना, एसएल एडिशनल सुपरिंटेंडेंट ऑफ पुलिस महेश मेघनवार, बेदर के डिप्टी सुपरिंटेंडेंट ऑफ पुलिस शिवानंद गोड़ा पाटिल, महकमा पुलिस के अफसरान और अमला और शाहीन पटेल, मोहम्मद मुअज्जम अमीर मकामी जमात इस्लामी हिंद बेदर, डॉक्टर चंद्रकांत गुडगे, डॉक्टर मकसूद चंदा बाबू वाली, मोहम्मद निज़ाम अल-दीन रुकन जमात इस्लामी हिंद बेदर, मोहम्मद आसिफ अल-दीन विजडम बेदर बल्दिया चेयरमैन मोहम्मद गौस के अलावा अवामी नुमाइंदे इस मीटिंग में शरीक रहे। 7,702 ಆಯಿತು। ಆ ಪೈಕಿ 6,000 ಜನ ಟೂ ವೀಲರ್ ಯೂಸರ್ಸ್, ಅದು ಪಿಲಿಯನ್ ಆಗಲಿ ರೈಡರ್ ಆಗಲಿ ಅವ್ರದ್ದು ಸಾವು ಆಗಿದೆ। ಆ ಒಳಗೆ 2,923 ಜನ ಹೆಲ್ಮೆಟ್ ಇಲ್ಲದೆ ಅವತ್ತು ಸಾವು ಆಗಿದೆ। 6,000 ಜನರಲ್ಲಿ 50% ಜನ ಸರಾಸರಿ ಅವರು ಹೆಲ್ಮೆಟ್ ಹಾಕದೇ ಇದ್ರೆ ಪ್ರಯಾಣ ಮಾಡಿದ ಕಾರಣ ಅವ್ರದ್ದು ಸಾವು 2022 ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಆಗಿದೆ। ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ ಹೋದ ವರ್ಷ 1,68,723 ಜನ ಅವರು ಸತ್ತಿದ್ದಾರೆ ರೋಡ್ ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಅಲ್ಲಿ। ಎಷ್ಟು? 1,68,000। ಆ ಪೈಕಿ ಟೂ ವೀಲರ್ ಯೂಸರ್ಸ್ 70,000 ಜನ, 70,000 ಜನ ಟೂ ವೀಲರ್ ನಾವು ಸತ್ತಿದ್ದಾರೆ। 44.5% ಜನ, ಇದು 1.68 lakhs ಜನ ಸತ್ತಿದ್ದಾರೆ। ಆ ಒಳಗಡೆ 70% ಇದು 70,000 ಅವರು ಬರೇ ಟೂ ವೀಲರ್ ಪ್ರಯಾಣಿಕರು ಸತ್ತಿದ್ದಾರೆ। ಆ ಒಳಗೆ 50,000 ಜನ ಅವರು ಹೆಲ್ಮೆಟ್ ಧರಿಸಲಿಲ್ಲ, ಅದಕ್ಕಾಗಿ ಅವರು ಸಾವು ಆಗಿದೆ। ಸೊ ನಾವು ನಮ್ಮ ಸಲುವಾಗಿ ಇದಕ್ಕೆ ಪೊಲೀಸ್ ದಂಡ ಹಾಕ್ತಾರೆ, ಅದರ ಸಲುವಾಗಿ ನಾವು ಹೆಲ್ಮೆಟ್ ಧರಿಸಬೇಕು। ಆ ಭಾವನೆ ನಮ್ಮ ಪ್ರಕಾರ ಒಂದು ತಪ್ಪು ಭಾವನೆ ಇದೆ, ತಪ್ಪು ಅಭಿಪ್ರಾಯ ಇದೆ। ನಾವು ಸೀಟ್ ಬೆಲ್ಟ್ ಹಾಕೋದು, ಈಗ ಜಹೀರಾಬಾದ್ ಕಡೆ ಯಾರು ನಮ್ಮ ಬೀದರ್ನವರು 4-5 ಜನ ತೀರು ಹೋದ್ರು, ನಾನು ಪೇಪರ್ನಲ್ಲಿ ಓದಿದ್ದೆ। ಜಹೀರಾಬಾದ್ ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಜಹೀರಾಬಾದ್, ಅದ್ರ ಜನ ನಮ್ದೇನಾ, ಅದು ಯಾವ ಕಡೆ ಸಾಯಲಿ, ಆದ್ರೆ ಜನ ನಮ್ಮ ಬೀದರ್ನವರು ಅವರು ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಸತ್ತಿದ್ದಾರೆ। ಸೊ ಅದು ಲೆಕ್ಕ ನಾವು ಅದು ನಾವು ಅವರಿಗೆ ಅರಿವು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಅದು ಅವರು ಆಗ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ। ಬಸವ ಕಲ್ಯಾಣದಲ್ಲಿ 5 ಜನ ಸತ್ತರು, 3 ಜನ ಸತ್ತರು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದವರು। ನೋಡಿ
ಯಾರು ಸಾಯಲಿ, ಅವರು ನಮ್ಮ ಜನನ ನಾವು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದವರು ಆಗಲಿ, ಜಹೀರಾಬಾದಲ್ಲಿ ಆಗಲಿ, ಯಾವ ಕಡೆ ಮಂಠಾಲದಲ್ಲಿ ಆಗಲಿ, ಅದಕ್ಕೆ ಅವರು ಒಂದು ಮನುಷ್ಯದ ಜೀವ ಸುಮ್ಮನೆ ಹೋಗಬಾರ್ದು. ನಾನು ಹೇಳೋದು ಅದಕ್ಕಾಗಿ ಅದು ಕೂಡ ನಾವು ನೋಡಬೇಕು. ಈ ಕೊಲೆ ಆಗೋದು 20-30 ಆಗತ್ತೆ, ಆದರೆ ನಾವು ಅಪಘಾತದಲ್ಲಿ ಸಾಗೋದ ಸಂಖ್ಯೆ ಏನಿದೆ ಇನ್ನೂ ಬಹಳ ಜಾಸ್ತಿ ಇದೆ. ಸೊ ಅದಕ್ಕಾಗಿ ಕೂಡ ದಯವಿಟ್ಟು ತಾವು ಎಲ್ಲರೂ ಸಾರ್ವಜನಿಕರು ಅದರ ಬಗ್ಗೆ ನಮ್ಮ ಪ್ರಕಾರ ಗಮನ ಹರಿಸಬೇಕು. ಮತ್ತು ನಮ್ಮ ಇಲಾಖೆ ಜೊತೆಗೆ ಯಾವಾಗಲೂ ತಮ್ಮ ಒಂದು ಸಹಕಾರ ಇರಲಿ. ತಾವು ಕೊಡ್ತಾ ಬಂದಿದ್ದೀರಿ. ಯಾವಾಗಲೂ ನಾವು ನೋಡಿದ್ದೀವಿ, ನಾನು ಲಾ ಆ್ಯಂಡ್ ಆರ್ಡರ್ ADG ಇದ್ದಾಗ ಕೂಡ ಬಹಳಷ್ಟು ಪ್ರತಿಭಟನೆ ಆಯಿತು, ಬಹಳಷ್ಟು ಸಂದರ್ಭ ಬಂತು, ವಿಧಾನಸಭಾ ಎಲೆಕ್ಷನ್ ಆಯಿತು. ಎಲ್ಲ ಟೈಮ್ಗೆ ತಾವು ಎಲ್ಲರೂ ನಮ್ಮ ಇಲಾಖೆ ಜೊತೆಗೆ ಒಳ್ಳೆ ಸಹಕಾರ ತಾವು ನೀಡಿದ್ದೀರಿ. ಮತ್ತು ಮುಂದೆ ಕೂಡ ನಮ್ಮ DIG ಇಲ್ಲಿ ಅಜಯ್ ಹಿಲ್ಲೋರಿ ಅವರು ಇದ್ದಾರೆ, ಅವ್ರಿಗೆ ಕೂಡ ತಾವು ಸಹಕಾರ ಅದು ನೀಡ್ತೀರಿ ನಮ್ಮ ಅನಿಸಿಕೆ ಇದೆ. ಮತ್ತು ನಮ್ಮ SP ಅವರು ಇದೇ ರೀತಿ ಏನಿದಕ್ಕೆ ಯಾವುದು ಸೈಬರ್ ಕ್ರೈಮ್ ಕೂಡ ಇದೆ, ಸೈಬರ್ ಕ್ರೈಮ್ ಅದು ಕೂಡ ನಮ್ಮ ಪ್ರಕಾರ ಸಾರ್ವಜನಿಕ ನಾವು ಒಂದು ವಿಶ್ವಾಸಕ್ಕೆ ತಗೊಳ್ಬೇಕು ಅವರಿಗೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವು ಎಷ್ಟು ಟ್ರಾನ್ಸಾಕ್ಷನ್ ಆಗುತ್ತೆ, ಎಷ್ಟು ಜನ ಅದು ಆಗುತ್ತೆ, ಅದು ನಮ್ಮದು ಪ್ರಮಾಣ ಏನಿದೆ ಬಹಳ ಜಾಸ್ತಿ ಇದೆ. ಆ ವಿಕ್ಟಿಮ್ಸ್ದು ಅಪರಾಧಿದು ಪ್ರಮಾಣ ಕೂಡ ಜಾಸ್ತಿ ಇದೆ, ವಿಕ್ಟಿಮ್ದು ಪ್ರಮಾಣ ಕೂಡ ಬಹಳ ಜಾಸ್ತಿ ಇದೆ ಸೈಬರ್ ಅಪರಾಧದಲ್ಲಿ. ಮತ್ತೆ ಸೈಬರ್ ಅಪರಾಧ ಸಲುವಾಗಿ ಅಷ್ಟೇ ಹೇಳೋದು, ನಾನು ಒಂದು ಮೂಲ ಮಂತ್ರ, ಈ ಸುಮ್ಮನೆ ಒಂದು ದುರಾಸೆಗೆ ಬೀಳಬಾರ್ದು. ಯಾರು ಒಂದು ಏನಾದರೂ ಮೆಸೇಜ್ ಯಾವುದೋ ಒಂದು ಛದ್ಮ ರೂಪದಲ್ಲಿ ಒಂದು ಬಹಳ ಕ್ಯಾಮಫ್ಲಾಜ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಕಳಿಸ್ತಾರೆ, ಇಲ್ಲ ನಿಮ್ಮದು ಆ ಎಕ್ಸಿಸ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಇದು ಅಪ್ರೂವ್ ಆಗಿದೆ,